जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रमहरणी तटाकी स्वामी कल्याण राजा, परमदिन दयाळू नांदतो स्वामी माझा. सदय हृदय जाचे ध्यान हे आठविता, परमसफळ येतो मोक्ष कल्याण हाता. जय जय रघुवीर समर्थ. योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज की जय. आज आषाढ शुद्ध सप्तमी, भानुसप्तमी, शके 1942, शनिवार दिनांक 27 जून 2020. काल आपण कल्याण स्वामींच्या बद्दलची माहिती पाहिली. त्यामध्ये शेवटी एक आपण पद पण पाहिलं त्यांचं, मदतो आवडतो स्वामी निषेधिनी अंतर्यामी. आणि हेही पाहिलं की मला रामदासी हे नावच प्रिय आहे, म्हणून कल्याण स्वामींनी रामदासी हे नाव जास्त धारण केलेलं दिसतं. कल्याण स्वामींचं आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्यावर किती प्रेम असेल आपण फक्त विचार करा. त्यांच्याबरोबर इतकी वर्ष त्यांनी घालवली आणि शेवटी समर्थांच्या निर्णयाच्या 2-3 वर्ष आधी समर्थांनी त्यांना डोंगावी पाठवलं, शके 1600मध्ये, म्हणजे सन 1678. आणि जेव्हा तिकडे त्यांना लक्षात आलं की समर्थाने देह ठेवलेला आहे, तेव्हा ते स्वतः त्या ठिकाणी सज्जनगडावर आले. सज्जनगडच्या आल्यावर त्या ठिकाणी धावत जाऊन त्यांनी समाधीचं दर्शन घेतलं. आणि स्वामींनी माझ्या अनुपस्थितीमध्ये, मी नसताना या ठिकाणी देह ठेवला याचं त्यांना खूप वाईट वाटलं. कल्याण स्वामी त्या ठिकाणी अगदी रडू कोसळलं. तेव्हा त्या स्वयंभू समाधीतून समर्थांनी पुन्हा त्यांना दर्शन दिलेलं आहे, ही कथासुद्धा आपल्याला माहीत आहे. या कल्याण स्वामींच्याबद्दल आमचे आत्माराम महाराज एकेहळ्ळी मठाचे हे दासविश्रामधाम ग्रंथात लिहितात, कल्याण स्वामी सत्शेष मोठा, सद्गुरूपायी जडलीसे निष्ठा. हृदयी झालासे परमार्थ साठा, सदा संतुष्टा माझी वसतू. सगळ्या संतुष्टांमध्ये बसणारे हे कल्याण स्वामी, ज्यांच्या हृदयामध्ये झालासे परमार्थ साठा आणि ज्यांची निष्ठा सद्गुरूपायी जडलीसे निष्ठा, असे कल्याण स्वामी म्हणजे समर्थांचे एक फार मोठे शिष्य होते. आता त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे थोडक्यात पाहूया. कल्याण स्वामींचा कुठेही फोटो आपण पाहिला तर लक्षात येतं की बलदंडाशी शरीरयष्टी आहे. ही बलदंड शरीरयष्टी कमवण्यासाठी आपल्या गुरुपरंपरेप्रमाणे रोज ते 1200 सूर्यनमस्कार घालत होते. समर्थांनी दासबोधामध्ये अनेक ओव्या सूर्याच्या स्तवनासाठी लिहिलेल्या आहेत. दशक 16 समास 2 ओवी 22वी जी आहे ती आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. जय जय रघुवीर समर्थ. रोज सूर्यदर्शन घेणारे एक महात्मे यांची भेट मला 15 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा पदयात्रेत होतो तेव्हा झाली. त्यांनी मला सांगितले, रोज मागील 40 वर्षापासून मी सकाळी आणि संध्याकाळी सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला त्या ठिकाणी शेतामध्ये उभं राहून सूर्याचं दर्शन घेतो. आता कल्याण स्वामींच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपण पाहतो दाढी जटा वाढलेल्या, हातांमध्ये बोटामध्ये एक मुद्रिका, दंडावर एक मोठा मारुती, 2.5 बाय 2.5 इंच एवढ्या मोठ्या आकाराचा मारुती. ते जानवही घालत होते. अंगावर वस्त्र म्हणजे फक्त कौपीन भगव्या रंगाचे असे. मुखामध्ये अखंड राम श्रीराम जय राम जय जय राम. स्वभावाने अतिशय शांत असे ते होते. ते स्वतः
समर्थाने सांगितलेली कवनं लिहून काढायची. स्वामींचा कविता समुद्रावघा कल्याण लिहित असे. आणि त्यामुळे हस्तलिखित ग्रंथाचा फार मोठा साठा त्यांच्याकडे होता. कल्याण स्वामींनी काढलेले एक वीर मारुतीचे चित्र जे आहे फार सुंदर आणि रेखीव असं चित्र त्यांनी काढलेलं आहे. त्यांचं अक्षरसुद्धा अत्यंत रेखीव आणि वळणदार होतं. एका दिवसात शेकडो ओव्या ते लिहून काढायचे. आजही त्यांच्या अक्षरातील मनाचे श्लोक हे पुस्तक सज्जनगडावर धुळे येथे अनेक ठिकाणी मिळतं. मला तर असं वाटतं प्रत्येकाने मनाचे श्लोक वाचताना मुळामध्ये कल्याण स्वामींच्या अक्षरातील जे श्लोक आहेत मनाचे श्लोक ते वाचावेत. म्हणजे सहजच मनाचे श्लोक वाचल्याचं पुण्य मिळेल आणि रोज त्या अक्षराच्या रूपाने योगीराज श्री कल्याण स्वामींचं दर्शन आपल्याला रोज होईल. समर्थांच्या बरोबर इतकी वर्ष असल्यामुळे त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज पडेल त्या सर्व गोष्टींचा विचार करून कल्याण स्वामी त्यांच्याबरोबर असताना एक मोठी झोळी त्यांच्याबरोबर असायची. आता ती झोळी म्हणजे आपल्या दृष्टीने एक पोत्यासारखीच होती. जवळपास त्यामध्ये 40 किलो वजनाचं सगळं सामान असेल. स्वामींनी कोणतीही आज्ञा केली की ते त्या झोळीमधून ती गोष्ट काढून स्वामींच्या पुढे सादर करीत होते. आपण त्यांना योगीराज असं म्हणतो. योगीराज योगामध्ये श्रेष्ठ असे त्यांचा अधिकार होता. योगमुद्रेत बसलेलं त्यांचं चित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आजही डोमगाव परंड्याच्या मठामध्ये ज्या ठिकाणी कीर्तन करीत असताना त्याने देह ठेवला त्या ठिकाणी योगमुद्रेत बसलेले कल्याण स्वामीची मूर्ती आज त्या ठिकाणी आहे. कल्याणांचं कीर्तन जर ऐकलं तर अगदी समर्थांचंच कीर्तन सुरू आहे असं वाटायचं, असा भ्रम व्हायचा. इतकं सुंदर त्यांचं कीर्तन आणि त्यामध्ये सगळे श्रोते रंगून जायचे. श्री क्षेत्र चाफळ येथील रामनवमी उत्सवामध्ये ललिताचे कीर्तन करण्याचा प्रघात श्री कल्याण स्वामींचा असायचा. नेहमी दरवर्षी त्या ठिकाणी रामनवमी उत्सवात त्यांचे ललिताचे कीर्तन व्हायचे. त्यांच्याबद्दलची एक रचना जी आहे ती सांगते की जगी धन्य ते कीर्ती कल्याण जाची. ती आपण पाहूया. त्या ओव्या 5 ओव्या आहेत. सिनेच्या तटाकी महापुण्यभूमी समाधी विराजे त्या डोंबग्रामी बहुरम्य शोभा दिसे गोपुराची जगी धन्य ते कीर्ती कल्याण जाची. गुरु भक्तविरक्त जो ब्रह्मचारी महातीव्र वैराग्य ते निर्विकारी क्षमा शांती अद्भुत त्या निस्पृहाची जगी धन्य ते कीर्ती कल्याण जाची. जगी बद्ध अज्ञान ते सिद्ध केले बहु संत ते महंत होऊन ठेले कृपा आगळी सौम्य लीळा जयाची जगी धन्य ते कीर्ती कल्याण जाची. प्रतापे बळे आगळा योगी राणा नसे ते सीमा वर्णिता पूर्ण ज्ञाना पदी लागता मुक्ती लाभे फुकाची जगी धन्य ते कीर्ती कल्याण जाची. मही मंडळी राम उपासना हो बहु नेटकी शुद्ध दीक्षा जना हो प्रीतीला विभक्ती त्या राघवाची जगी धन्य ते कीर्ती कल्याण जाची. जय जय रघुवीर समर्थ योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज की जय. आता कल्याण स्वामींचा अधिकार डोमगाव येथे मोठं स्थापना करून कल्याण स्वामींना दिलेलं श्री रामनामाच्या प्रचाराचं कार्य इतकं मोठं होतं की त्याने स्थापन केलेल्या त्यांच्या शिष्यांच्या तर्फे नेमून दिलेल्या अशा जवळपास 250 मठांची तरी संख्या असेल असं दिसतं. कल्याण स्वामींचा शिष्य परिवार अनेक ठिकाणी विखुरलेला आहे. त्यामध्ये प्रमुख नाव जे आहे ते म्हणजे श्री जगन्नाथ स्वामी जगज्जीवन स्वामी तडवळे मठ आणि दुसरं म्हणजे श्री शिवराम स्वामी आपचंद मठ. जगन्नाथ स्वामी आणि शिवराम स्वामी हे दोघेही प्रभू रामचंद्राचे पुत्र लव आणि कुश यांचा अवतार होते. हा भाग आपण काल पाहिला. हा उल्लेख आत्माराम महाराजांच्या दासविश्रामधाम या ग्रंथामध्ये त्यांनी केलेला आहे. समर्थांच्या जवळपास 28 शिष्यांची यादी ही सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. रामाजी दादा बारामतीकर यांचा मठ बारामती इथे आहे. श्री हरिबाबा भूम परंडा
या ठिकाणी ज्यांची समाधी आहे तिथे राम मंदिर आहे. शिवराम स्वामी आपचंद मठ जे आहे तो फार सुंदर मठ आहे. तिथे जाणं अवघड आहे, पण गेल्यानंतर शिवराम स्वामींचं कार्य पाहिलं की आपण त्या ठिकाणी रंगून जातो. सामराज हे कल्याणाचे शिष्य होते. त्यानेसुद्धा खूप छान असं भावपूर्ण पद कल्याण स्वामींबद्दल लिहिलेलं आहे. धन्य तो साधू जाणा कल्याण योगी राणा, ज्याच्या चरणाची ऐसी ख्याती, हे पावन कीर्ती, महिमा वर्णो मी किती, श्रुती नेती नेती म्हणती. कल्याण स्वामींचे काही मठ आहेत. त्यातला एक मठ म्हणजे अण्णाजी बाबा भालकीकर यांचा मठ. आता हे अण्णाजी बाबा जे आहे, भालकीजवळ भातांबरे नावाचं गाव आहे. भालकी येथे अण्णाजी बाबा राहत होते. सरदार रामचंद्रराव जाधव त्यांचे अनन्य भक्त होते. त्यांनी अण्णाजींना भातांबरे येथे मठ स्थापन करून दिला आणि जवळपास 60 एकर जमीन इनाम त्यांच्याकडे दिली. भातांबरे येथे श्री अण्णाजी बाबा भालकीकर यांची समाधी आहे. रामनवमीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर तिथे साजरा होत असतो. कल्याणांचे अनेक शिष्य रामनवमीस त्या ठिकाणी येत होते. समर्थ, कल्याण, अण्णाजी बाबा भालकीकर, बावजी, त्यानंतर श्री बापूजी, श्री राघोबा, रावजी, श्री अण्णाजी, श्री नागनाथ, श्री माणिक बाबा अशी परंपरा या ठिकाणी आहे भालकी मठाची. माणिक प्रभूंच्या हुमणाबाद या गावापासून भातांबरेपासून जवळच त्या परंपरेतील आणखी एक माणिक बाबा होऊन गेले. आपल्याला माहीत असलेले कल्याण स्वामीचे दुसरे महत्त्वाचे शिष्य म्हणजे केशवस्वामी उंब्रजकर. उंब्रजला जो समर्थ स्थापित मारुती आहे त्या ठिकाणी त्यांचे वंशज आजही राहतात. आपल्या आत्माराम महाराज या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर तेथील मठपती हे सुद्धा उपलब्ध आहेत. केशवस्वामींनी समर्थाने स्थापन केलेल्या त्या मारुतीचे अनेक फोटो आपल्या ग्रुपमध्ये आपण पाहिले असतील. चाफळच्या मंदिरास पुरापासून धोका होऊ नये म्हणून केशवस्वामींनी त्या ठिकाणी एक बुरुजसुद्धा बांधला होता. केशवस्वामींच्या अक्षरातील किमान 18 तरी दासबोध प्रती उपलब्ध झालेल्या आहेत. दर पौर्णिमेला डोमगावी कल्याण स्वामींच्या दर्शनासाठी ते जात होते. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. समर्थांच्या निर्णयाच्या संदर्भात केशवस्वामींच्याबद्दलची कथा ही आपल्याला ज्ञात आहे. जगज्जीवन स्वामी तळवळ मठ, तळवळ म्हणजे कसबे तळवळ, आजच्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आज त्या ठिकाणी श्री रामचंद्र महाराज गोस्वामी हे मठपती म्हणून आहेत. कल्याण स्वामीच्या परंपरेचे असल्यामुळे जगन्नाथ स्वामी हे उत्कृष्ट कीर्तनकार होते. सज्जनगडावरील दासनमी उत्सवामध्ये दरवर्षी चांदीच्या काठीचा मान पांगरी आणि तडवळे या मठांना आहेत. त्यामुळे पांगरी मठाचे मठपती आणि तडवळे मठाचे मठपती हे आजही सज्जनगडावर चांदीची काठी घेऊन समर्थांच्या सेवेमध्ये दासनामेसाठी हजर होतात. कल्याणाचे नाव कल्याणकारी, कल्याणाचे ध्यान सर्वासे तारी, कल्याणाचा हस्त माथा जयाचे, चारी मुक्ती वंदिती पाय द्याचे. हे जगन्नाथ स्वामी त्यांचे शिष्य जे आहेत ते आपले यादव स्वामी कोयाळ येथील मठपती आणि कोयाळ ते मठपती यादव स्वामी यांचे शिष्य म्हणजे राघव कुलकर्णी म्हणजेच आपले अच्युताश्रम स्वामी हे होत. म्हणजे ही परंपरा अशी झाली. श्री समर्थ, त्यानंतर योगीराज श्री कल्याण स्वामी, श्री जगज्जीवन म्हणजे जगन्नाथ स्वामी तळवळे मठ, नारदावतारी श्री यादव स्वामी म्हणजे कोयाळचे मठ आणि त्यानंतर अच्युताश्रम स्वामी म्हणजे अंबड येथील निर्गुण मठ. माझं भाग्य म्हणून सज्जनगड, डोमगाव, त्यानंतर तळवळे मठ, त्यानंतर कोयाळचा मठ, त्यानंतर अंबड येथील निर्गुण मठ या सर्व मठांमध्ये 3 ते 5 दिवस राहून ग्रंथराज दासबोध पारायण करण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला खूप आनंद वाटतो. या सर्वांमध्ये आमचे स्वर्गीय अण्णा गोसावी, मधुकरराव अण्णा यांची खूप मदत झालेली आहे. त्यांच्या शिष्यांपैकी समर्थ कल्याण स्वामींच्या जयराम गोस्वामी
यांच्या हातची एक प्रत 1693ची दासबोधाची प्रत आहे. नंतर एक पुरुषोत्तम स्वामी या परंपरेतील त्यांनी कल्याण स्वामीची एक छान आरती लिहिली आहे. ती आरती आजही परंडा, डोमगाव या भागामध्ये नेहमी म्हणली जाते. भवहरणा सुखकरणा निजस्मरणा वरदा तव चरणाप्रती शरणागत करुणा निरदा नकळे लीला विग्रह निगमागमवादा स्थावर जंगम जगया नातळसी भेदा जय देवा जय देवा जय जय कल्याणा भावातीता अनंता सहजा परिपूर्णा हरिहर ब्रह्मादिका न कळे पदमहिमा विंशती शतरसनाही नेणे तव सीमा कुंठित होये वाचा न कळवे नेमा पुरुषोत्तम तव कृपे विगळित रूपनामा जय जय रघुवीर समर्थ. अजूनही कल्याण स्वामींच्या मठांची माहिती आपल्याला पाहिजे आहे, ती आपण उद्याच्या भागात पाहूया. थोडक्यामध्ये आज काही मठ आपण पाहिले. उद्या मुदगल स्वामींचा अधिकार पाहूया. दादाजी बारामतीकर आपच्याच मठाचे शिवराम स्वामी यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. या ठिकाणीच आपण आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.